सकाळी गरमागरम चहा आणि त्यात बुडवून खायला खारी किंवा टोस्ट ऐकायला भारी वाटतं ना. नमस्कार, मी डॉक्टर अजिंक्य सोनांबेकर संगमनेर येथे गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. दुपारपर्यंत काय होतं, पोट एकदम गच्च होतं, गॅसेस होतात आणि काहीच काम करावंसं वाटत नाही. मग आपण विचार करतो, अरे मी तर बाहेरचं काहीच खाल्लं नाही, मग पोट का फुगतंय? याचं मुख्य कारण आहे तुमचा तो सकाळचा नाश्ता. या सगळ्या बेकरी प्रॉडक्ट्समध्ये सर्वात जास्त काय असतं? मैदा. आणि त्यात फायबर किती? तर 0. हा मैदा तुमची सगळी पचनक्रिया एकदम स्लो करून टाकतो. आपण घरातले पोहे, उपमा किंवा अगदी भाकरी जरी खाल्ली तरी पोट कसं वाटतं? एकदम हलकं, कारण त्यात फायबर असतं. पण हे रोजचे बेकरी प्रॉडक्ट्स खाऊन आपण स्वतःहून पोटाला त्रास देतोय. म्हणूनच चहासोबत रोजचे बेकरीचे पदार्थ खाणं आजच कमी करा. आणि जर तुम्हाला सतत पोट फुगण्याचा किंवा गॅसेसचा त्रास होत असेल तर घरगुती उपाय करत बसू नका. तुमच्या जवळच्या डॉक्टरांना किंवा गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टला एकदा नक्की कन्सल्ट करा. धन्यवाद.